आपण पाहताय महायोद्धा न्यूज आणि वेळ झालीये आजच्या प्राईम मुद्द्याची, महायोद्धा प्राईम टाइमची। आता गोड गुळगुळीत चाय बिस्कुट नाही तर तिखट आणि जळजळीत बेधडक विश्लेषण सुरू होतोय आजचा प्राईम पंच। अहिल्यानगरचं राजकारण समजलं तर महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष अर्धा उलगडतो। इथं फक्त निवडणुका होत नाहीत तर इथं इतिहास लिहिला जातो। एका बाजूला विखे पाटील, दुसऱ्या बाजूला बाळासाहेब थोरात, दोन घराणी, दोन विचार आणि मध्यभागी एकच रणभूमी अहिल्यानगर। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत या राजकीय साम्राज्याची मुळं कुठं रोवली गेली, कोणाची सत्ता कशी टिकली आणि आता नवीन वर्षात या राजकीय पटलावर कुठल्या चाली खेळल्या जातील। नमस्कार, मी सचिन सुपेकर, आपलं स्वागत आहे प्राईम पंच मध्ये। अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण हे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचं एक अत्यंत गुंतागुंतीचं उदाहरण आहे। या संघर्षाच्या केंद्रस्थानी विखे पाटील आणि थोरात या दोन बलाढ्य घराण्यांमधील कलगीतुरा असून तो केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नाही तर तो सामाजिक, आर्थिक आणि संस्थात्मक वर्चस्वाचा विषय आहे। प्रामुख्यानं महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष आता त्याच्या परमोच्च बिंदूवर पोहोचलाय। विखे पाटील आणि थोरात या दोनही घराण्यांच्या सत्तेचा पाया सहकार चळवळीमध्ये आहे। एक जुना प्रसंग सांगतो। एकदा बेलापूरच्या गुळ बाजारात एक लगड नावाचा शेतकरी आपली गुळाची गाडी घेऊन गेला होता। व्यापाऱ्यांनी त्याचा गुळ अगदी मातीमोल भावानं मागितला। हबकलेला तो शेतकरी परतीच्या वाटेवर असताना आपल्या गुळाच्या भेलीवरच हृदयविकाराच्या धक्क्यानं मरून पडला। पद्मश्री विठ्ठलराव विखेंनी हे पाहिलं आणि त्यांच्या डोक्यात ठिणगी पडली। शेतकऱ्याला कोणी वाली उरलाय की नाही आणि याच ठिणगीतून आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना उभा राहिला। पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी 1948 मध्ये प्रवरानगर इथं सहकारी साखर कारखाना सुरू करून ग्रामीण अर्थव्यवस्थेत क्रांती घडवून आणली। कारखाना उभा करायला पैसे नव्हते तर पद्मश्री विठ्ठलराव हे तेव्हा गावोगाव दारोदारी भटकून 5-10 रुपये भाग भांडवल गोळा करायचे। पण या भटकंतीत त्यांनी परान्न घेणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती। ते आपली भाकरी स्वतःच्या पोटाच्या खिशात बांधून ठेवायचे। आजच्या काळात एका सभेसाठी लाखो रुपये खर्च करणाऱ्या नेत्यांनी हा खिशातील भाकरीचा किस्सा नक्कीच ऐकायला हवा। विखे पाटील कुटुंबानं या मॉडेलचा विस्तार शिक्षण, आरोग्य आणि सिंचन क्षेत्रात केला, ज्याला प्रवरा मॉडेल म्हणून ओळखलं जातं। दुसरीकडं संगमनेरमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांनी अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेची स्थापना करून थोरात घराण्याच्या सत्तेचा पाया रचला। 1951 सालची गोष्ट। शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी भाऊसाहेब थोरातांनी खिरविरे इथं चक्क सावकाराची कागदपत्रच जाळून टाकली। या प्रकरणात त्यांच्यावर खटला भरला गेला आणि त्यात भाऊसाहेब थोरात हे नंबर 1 चे आरोपी होते। तो लढा सत्तेसाठी नव्हता तर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी होता। याच जिद्दीतून पुढं संगमनेरचा गड उभा राहिला। एकेकाळी भंडारदरा धरणाच्या पाण्यातून संगमनेरला थेंबभरही पाणी मिळत नसायचं। भाऊसाहेबांनी 1989 मध्ये भंडारदरा धरणाच्या पाण्याचा फेरवाटपाचा प्रश्न असा काही लावून धरला की त्यांनी संगमनेर अकोले तालुक्यासाठी 30% पाण्याचा हक्क मिळवून दिला। आजच्या निवडणुकीत जो पाण्याचा प्रश्न आपण पाहतोय त्याची मुहूर्तमेढ तेव्हाच्या संघर्षात होती। भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातून समृद्धीचा मंत्र जपला। त्यांचे पुत्र बाळासाहेब थोरात यांनी हा वारसा पुढे नेत संगमनेरला काँग्रेसचा बालेकिल्ला बनवलं। अशा प्रकारे एका बाजूला लोणी, राहता, शिर्डी पट्ट्यात विखे पाटलांचं वर्चस्व निर्माण झालं तर दुसऱ्या बाजूला संगमनेरमध्ये थोरात गटानं आपली पकड घट्ट केली। अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात सहकार चळवळ ही केवळ आर्थिक साधन नसून ती सत्तेची चावी आहे। आज जिल्ह्यात अनेक सहकारी साखर कारखाने आहेत, पण प्रवरा आणि संगमनेर हे दोन कारखाने या दोन घराण्यांच्या सत्तेचं मुख्य केंद्र आहेत। साखर कारखान्यांच्या माध्यमातून मिळणारा निधी, कर्मचारी वर्ग आणि सभासद शेतकरी हे निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावतात। या दोनही गटांचं राजकीय सामर्थ्य त्यांच्या नियंत्रणाखालील संस्थांवर अवलंबून आहे। या संस्था केवळ रोजगार पुरवत नाहीत तर त्या मतदारांशी थेट संबंध प्रस्थापित करण्याचं माध्यम आहेत।
या संस्थात्मक ढाच्यामुळं दोनही कुटुंबांना अगदी पाळण्यापासून ते स्मशानापर्यंत जनतेशी जोडून ठेवता येतं. विखे पाटील आणि थोरात यांच्यातील संघर्ष हा गेल्या काही वर्षांमध्ये पक्षीय राजकारणाच्या पलीकडे गेलाय. राधाकृष्ण विखे पाटील यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधील विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. हे पाऊल त्यांनी सुजय विखे पाटील यांना अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून तिकीट नाकारल्यामुळं आणि बाळासाहेब थोरात यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळे उचललं होतं. पण या एका निर्णयानं जिल्ह्याच्या राजकारणाचं समीकरण पूर्णपणे बदललं. बाळासाहेब थोरात मात्र काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. त्यांनी महाविकास आघाडीच्या काळात महसूल मंत्री म्हणून महत्त्वाची भूमिकाही बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं संगमनेरमध्ये आपली ताकद टिकवून धरली आहे. जिल्ह्यातील राजकारण हे सिंचनाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. मुळा आणि प्रवरा नद्यांच्या पाणी वाटपावरून विखे आणि थोरात गटात नेहमीच संघर्ष होत आलाय. भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाण्याचं नियोजन, कालव्यांचं आवर्तन आणि जायकवाडीला सोडलं जाणारं पाणी या मुद्द्यांवरून दोनही नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतच असतात. विशेषतः टंचाईच्या काळात पाण्याचं आवर्तन हा निवडणुकीचा मुख्य मुद्दा बनतो. निळवंडे धरणाच्या कालव्यांचं काम पूर्ण होण्यासाठी लागलेला विलंब आणि त्यावरून झालेलं राजकारण हे याचं उत्तम उदाहरण आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत अहिल्यानगर दक्षिण मतदारसंघातून निलेश लंके यांचा झालेला विजय हा विखे पाटील कुटुंबासाठी मोठा धक्का होता. लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा 28,929 मतांच्या फरकानं पराभव केला. त्यांना बाळासाहेब थोरात यांचा पूर्ण पाठिंबा होता. यामुळे जिल्ह्यातील राजकारणात विखे पाटील मॉडेलला पर्याय निर्माण झाल्याचं दिसलं. दुसरीकडं 2024च्या विधानसभा निवडणुकीत संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांनाही पराभवाचा धक्का बसला. तिथं शिवसेनेच्या अमोल खताळांनी 51% मतं मिळवून विजय संपादित केला. हे परिवर्तन विखे पाटील गटाच्या रणनीतीचं फलित मानलं गेलं, ज्यांनी थोरात यांच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्याचे प्रयत्न अनेक वर्षांपासून केले होते. आगामी 2025च्या निवडणुकांसाठी दोनही गटांनी कंबर कसली आहे. यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेचाही समावेश आहे. विखे पाटील आता भाजपच्या माध्यमातून आपली सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करतायत. सुजय विखे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना आपला नेता मानलंय. महायुतीच्या माध्यमातून तेही आता आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करतायत. बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे ही मामा भाचा यांची जोडी संगमनेर आणि परिसरात अत्यंत सक्रिय आहे. नुकत्याच झालेल्या संगमनेर नगर परिषद निवडणुकीत त्यांनी विखे खताळ गटाचा धुव्वा उडवून ऐतिहासिक विजय मिळवलाय. अहिल्यानगर महापालिकेची सत्ता काबीज करणं हे दोनही गटांचं महत्त्वाचं उद्दिष्ट राहिलंय. अहिल्यानगर शहराचं राजकारण हे ग्रामीण राजकारणापेक्षा थोडं वेगळं आहे. शहरात शिवसेनेची ताकद मोठी होती. अनिल राठोड यांनी अनेक वर्ष शहराचं प्रतिनिधित्व केलं. मात्र संग्राम जगताप यांच्या रूपानं राष्ट्रवादीनं शहरात आपलं वर्चस्व निर्माण केलंय. आगामी महानगरपालिका निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा लढतीत शहरातील मुस्लिम आणि दलित मतांचं ध्रुवीकरण कोणाच्या बाजूनं होतं यावर निकालाचं भवितव्य अवलंबून असेल. 2018 मध्ये नगरकरांनी कोणालाच स्पष्ट बहुमत दिलं नाही. शिवसेनेनं 24 जागा जिंकल्या, पण महापौर झाला भाजपचा, कारण राष्ट्रवादीनं पडद्यामागून पाठिंबा दिला. आता 2025 मध्ये नगरकर काय करणार हे पाहावं लागेल. शेवटी अहिल्यानगरचं राजकारण हे नेहमीच अनपेक्षित राहिलेलं आहे. विखे आणि थोरात या दोनही घराण्यांनी अनेक संकट झेलली आहेत आणि पुन्हा उभेही राहिलेत. मात्र एक विचार असाही येतो की आज नेत्यांच्या गाड्यांच्या ताफ्यापेक्षा विठ्ठलरावांच्या खिशातल्या त्या भाकरीची आणि भाऊसाहेबांच्या त्या स्वातंत्र्य लढ्यातील तुरुंगवासाची किंमत मोठी आहे. अहिल्यानगरच्या जनतेनं केवळ राजकीय वारसा दिला नाही, तर एक वैचारिक जबाबदारी दिली आहे. मित्रांनो, या दोन नेत्यांनी सहकाराचा पाया रचला, म्हणून आज संगमनेरमध्ये मैथिली तांबे गुलाल उधळू शकतात आणि शिर्डीत विखे पाटील आपलं वर्चस्व टिकवू शकतात. 2025च्या निवडणुका या केवळ जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका नसून त्या जिल्ह्याच्या भविष्यातील राजकीय नेतृत्वाची दिशा ठरवणाऱ्या निवडणुका असतील. अहिल्यानगर जिल्ह्याचा हा राजकीय प्रवास आता एका निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलाय. विखे आणि थोरात यांच्यातील हा संघर्ष येणाऱ्या पिढ्यांसाठीही अभ्यासाचा विषय ठरेल. आगामी महानगरपालिका निवडणुकीत नगरकर कोणाला कौल देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. मात्र
जिल्ह्याच्या राजकारणातील हा कलगीतुरा अद्याप संपलेला नाही, तर तो एका नवीन वळणावर येऊन पोचलाय. धन्यवाद.